जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारात आमचे मित्र नाना भेटलेत. नाना, आजचा बाजार कसा काय आहे? ठीक आहे, आज आहे बरा आहे. जरा कसा वाटतो तुम्हाला आजचा? बरा आहे बाजार. जनावर भरपूर आली बाजारात. जनावरं रेट आहे. वाढतील का कमी होतील? नाही, रेट स्थिरच राहतील. का बरं? कारण काय? कारण काय, शेतकरी जत्राप घेतच नाही शक्यतो. व्यापार आहे फक्त. असं ना, हा. व्यापाऱ्यांना विकतो हा. आणि ठराविक व्यापाऱ्यांना तो सप्लाय करतो. त्यामुळे शेतकऱ्याचा बाजार राहिलाच नाही ना. शेतकरी गिरायकच नाही राहिलं बाजारात. कशामुळे बरं नाना शेतकरी घेत नाही? काय आता हाकायला कोणी हाकायचे असा प्रश्न आहे ना. हा. आणि गायांचं कसं चाललंय? गायांना बी खुराकामुळं अजिबात शेतकरी गुरं घेत नाही. खुराकाचे दर वाढले, दुधाचे खुराकाचे दर वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं परवडेबल नाही होत. पाहत आहे मित्रांनो, आजच्या बाजाराची परिस्थिती आपण जाणून घेतली तर बाजारात शेतकऱ्यांसाठी बाजार राहिलाच नाही. हा फक्त व्यापारी आणि उद्योगधंदेवाले लोकांसाठी, म्हणजे जे खुराक तयार करतात अशा लोकांसाठी धंदा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जनावरे खरेदी करायची असतील तर बाजारात या आणि खरेदी. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण आलो आहोत काष्टी बाजारात आणि काष्टी बाजारातील सध्याचे रेट जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे बाजारातील योग्य बाजारभाव तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. राम राम. कस काय बाजाराचा? बाजार आज आताशी बाजारात आलोय. आलेत का? काय सांगितलं खोंडाचं? या कोणता सांगायला 26,000 आहेत. 26,000 सांगितलं का? मागणी झाली? हा, मागत आहेत ना. नंबर सांगा मामा. 74 98 45 81 88. मित्रांनो, हे अशा पद्धतीचे खोंड विक्रीला आणलेली. तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. मामा, दाताल कसे हो? आदत आहे, आदत. आदत आहे का?